आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं। दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्यानं आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघंही या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील। या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडणार आहे। महाविकास आघाडीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते। कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत। मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहे। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली। यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि उत्तर दिलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी यादी, विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्यानं नामं समाविष्ट करणं किंवा नामं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं दिनेश वाघमारेंनी म्हटलंय। विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर आपण पाहतोय। निवडणूक आयोगानं तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते। त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो। 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे। प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात। मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणं, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणं याबाबत हरकती, सूचना मतदार दाखल करू शकतात। शिवसेनेचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली। निवडणुकांच्या तोंडावर धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडू शकतो अशी तक्रार विरोधकांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती। यावर पुणे दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समज देऊन सबुरीचा सल्ला दिला होता। मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपण प्रश्न विचारले नाहीत तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत असं म्हणत धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांना आणखी एक सवाल केलाय। संविधानमध्ये असं लिहिलंय का विचारायचं नाही। लोकशाहीमध्ये मला जे वाटतं ते मी विचारणं काम आहे माझं, आणि मी नाही विचारतं पुणेकर मला माफ करणार नाही। माझं काय चंद्रकांत दादाच्या बांधाला बांधणं आहे। आमची राजकीय लढाई संपली, मी आता ह्या पक्षात आलो। दादांना मी जे विचारतो ते पुणेकर म्हणून विचारतो, दादा भाजपचे नाही। मी भाजपच्या मतदारांची माफी मागतो, मनापासून माफी मागतो। पण मागच्या निवडणुकीमध्ये दीपक मानकरांना त्यांनी जामीन कसा केला आणि कुठल्या शर्ती केला त्याचंही उत्तर आज त्यांनी मला दिलं पाहिजे। दरम्यान अजित पवारांनी आज पुण्यामध्ये मेट्रो पुलाची पाहणी केली आणि त्याचवेळी काही पुणेकरांशी त्यांनी चर्चा केली। यावेळी एक पुणेकर काकूंनी कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांची थेट तक्रार अजित पवारांकडे केली। कसब्यात कचऱ्याचा प्रश्न आहे, पण धंगेकरांना सांगून तेवढं करून द्या असं गाऱ्हाणं या महिलेनं अजित पवारांकडे घातलंय।
मेट्रोच्या गावात सिनियर सिटीजनचे व्यायामाचे पण प्रकार गेले तिथले दोन्हीकडचे, इकडचे नाही पण इकडचे गेले संभाजीचे, तर तेही करतो. थोडंसं एवढे काम आटोक्यात येतं, आम्ही त्याची नोंद घेतो आणि नक्की करू. बालासन पहिलं करा. दादा आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना, कारण कोणी रात्री साहेब आणि दंगेकर कोणी कुठे जायचं आम्ही तक्रार धन्यवाद. संग्राम जगताप यांच्या जातीवाचक विधानांवरून राजकारण चांगलंच तापलंय आणि अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही बैठकीत नाराजी व्यक्त केली. वरळी डोम इथे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता अजित पवारांनी जातीवाचक वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. आपल्या बोलण्यामुळे जातीजातीत वाद होता कामा नयेत, तसंच पक्षाच्या विचारधारेला ठेच पोहोचता कामा नये अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. दरम्यान संग्राम जगताप यांच्यासोबत सखोल चर्चा झाली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पक्षानं त्यांना एक नोटीस बजावली आहे. त्यावर जगताप यांचं उत्तर येणं अपेक्षित असून ते आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. दरम्यान नोटीस संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली आहे. सगळ्या गोष्टीला चर्चा होणं गरजेचं असतं, तशी चर्चा झाली असून नोटीसला कसं उत्तर द्यायचं ते पाहू अशी प्रतिक्रिया संग्राम जगताप यांनी दिली आहे. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे. या विमानसेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. या सेवेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस हे करतील. ते आज दुपारी नागपूरहून सोलापूरसाठी रवाना होतील आणि त्यानंतर या विमानसेवेचा औपचारिक शुभारंभ होईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरनं पंढरपूर जवळच्या श्रीपूरकडे रवाना होणार असून तिथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि त्यानंतर पूरग्रस्तांसाठी डीपीडीसीमधून तयार करण्यात आलेल्या दिवाळी किटचंही वाटप होणार आहे. कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठी योजना आखली होती. या अंतर्गत 366 प्रेशर स्विंग एब्सॉर्प्शन प्लांट आणि 10 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. मात्र आता धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 300हून अधिक प्लांट धूळ खात पडल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लांट बंद पडल्यानं शासनाच्या या योजनेची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पुन्हा रस्त्यावर उतरलेत. सकाळी 6:45 वाजल्यापासूनच अजित पवार पुण्यात पाहणी करतायत. शनिवार पेठेतल्या तानपुरा पुलाची त्यांनी पाहणी केली आहे, तर पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजीनगर उद्यान मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी शनिवार पेठेतून पुलाची उभारणी करण्यात आली आहे. त्याची पाहणी अजित पवारांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण करण्यात आली. अॅडव्होकेट महादेव लोखंडे यांनी एजीपी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये जात मारहाण केली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात झालेल्या अवमान प्रकारानंतर सोमवारी जिल्हा कोर्टात लेखणी बंद आंदोलन आणि निदर्शनं आयोजित करण्यात आली होती. मात्र आंदोलनावेळी देशपांडेंनी काम सुरूच ठेवलं आणि लोगो लावला नाही. या संदर्भात अॅडव्होकेट लोखंडे हे सरकारी वकिलांना विचारणा करण्यासाठी गेले असता वाद झाला आणि लोखंडे यांनी देशपांडेंना मारहाण करत त्यांच्या दिशेनं बूट फेकला. पोलिसांनी अॅडव्होकेट लोखंडेंना या प्रकरणी ताब्यात घेतलंय. पुण्याच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला कानशिलात लगावली आणि थेट शाळेतून काढून टाकलं. मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात वेळेत न गेल्यानं शिक्षिकेनं विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी कलम गुन्हा दाखल केलाय. शाळा व्यवस्थापनानं शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि याला उत्तर त्या महिलेनं दिलंय. मात्र संबंधित पालकांनी शाळेसमोर अजब मागणी केली. विद्यार्थ्यानं शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी मागणी पालकांनी केल्याचा दावा शाळेनं केलाय. त्यावर शाळेनं पालकांना विद्यार्थ्याचा दाखला घेऊन जाण्यास सांगितलंय. दिवाळीच्या तोंडावर नाशिकच्या कांदा बाजारात भाव घसरायला सुरुवात झाली. बाजारात आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान सहन केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर हे आणखी एक संकट कोसळलंय. त्यातच इतर राज्यातून आलेल्या कांद्यामुळे स्थानिक कांद्याला उठाव मिळत नाहीये. त्यामुळे सरकारनं तातडीनं कांद्याला अनुदान द्यावं आणि नाफेडकडून सुरू असलेली कांदा विक्री त्वरित थांबवावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होतीये.